नागपूर शहरात गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने सापळा रचून अट्टल घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार संदीप खेमचंद टेंभरे याला अटक केली आहे। या कारवाईत घरफोडी व वाहन चोरीचे एकूण 6 गुन्हे उघडकीस आले आहेत। आरोपीकडून वितळवलेले सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोटार कार, दुचाकी, 2 मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजन काटे व घरफोडीसाठी वापरलेली हत्यारे असा एकूण 19,91,270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गोपनीय व तांत्रिक माहितीनुसार आरोपीला मानकापूर रिंग रोड परिसरातून ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने गिट्टी खदान, कोराडी, सक्करदरा व मानकापूर परिसरात घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे। संबंधित गुन्ह्यांमध्ये त्याच्या विरोधात पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे। 22 फेब्रुवारी 26 रोजी आमच्या घरफोडी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना खबर मिळाली की नागपूर शहरात विविध ठिकाणी घरफोडीचे गुन्हे करणारा एक सराईत गुन्हेगार संदीप खेमचंद टेंभरे राहणार चिडिया पलारी, बरघाट रोड, शिवनी, मध्य प्रदेश हा एका ठिकाणी येणार आहे। त्यावरून सर्व पथकाने यशस्वीपणे सापळा रचून त्याला मानकापूर रिंग रोड या ठिकाणी ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने नागपूर शहरातील विविध ठिकाणी एकूण 6 गुन्हे केले असल्याचे उघडकीस आणलेले आहे। त्यामध्ये गिट्टी खदान पोलीस स्टेशनचे 2 घरफोडीचे गुन्हे, कोराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 2 घरफोडीचे गुन्हे केलेले आहेत आणि एक गुन्हा मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोरीचा आहे आणि सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक वाहन चोरीचा गुन्हा त्याने केला असल्याचे निष्पन्न झालेले आहे। आरोपीचं नाव आहे संदीप खेमचंद टेंभरे, तो मूळचा शिवनी, मध्य प्रदेश या ठिकाणचा आहे आणि आमचे जे टीम त्याला ताब्यात घेतली त्या टीममध्ये आमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चुलपार, पोलीस हवालदार प्रवीण रोडे, पोलीस हवालदार गणेश बर्डे, पोलीस हवालदार राकेश, नंतर पोलीस शिपाई अमन राऊत, राकेश ठाकूर, तसंच युनिट 6 मधील पोलीस उपनिरीक्षक राहुल रोटे आणि निलेश, तसंच युनिट क्रमांक 6चे पोलीस निरीक्षक भरत कराडे साहेब यांची आम्हाला त्याला ताब्यात घेण्यासाठी मदत झालेली आहे। आरोपीला अटक करून ताब्यात घेतलं। कोर्टामध्ये प्रोड्यूस केल्यानंतर कोर्टाने त्याला दिनांक 1 मार्च रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली होती। त्या दरम्यान आमचे तपास अधिकारी नितीन चुलपार API हे सर्व टीमसह बऱ्याच वेळा शिवनी, मध्य प्रदेश या ठिकाणी तपास कामी त्यांना जावं लागलं। त्या ठिकाणी जाऊन त्यांनी आरोपीने ज्या लोकांना सोन्याचे दागिने विक्री केलेले होते त्यांच्याकडून ते ताब्यात घेतले। तसंच आरोपीने गुन्हा करतेवेळी जी 4 चाकी गाडी वापरलेली होती ती सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या ठिकाणाहून जे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने चोरी केलेले होते त्यातील बरेचसे दागिने हस्तगत करण्यात तपास अधिकारी यांना यश आलेलं आहे। असा आरोपीकडून सोन्या चांदीचे दागिने, त्यांनी वापरलेली क्रेटा गाडी 4 व्हीलर, तसेच इतर ठिकाणाहून चोरी केलेल्या मोटरसायकली असा एकूण 19,91,000 रुपयांचा मुद्देमाल घरफोडी विरोधी पथकाने जप्त केलेला आहे आणि आता सदर आरोपीचा MCR झालेला असल्याने तो न्यायालयीन कस्टडीमध्ये आहे। इतर पोलीस स्टेशनला सांगून सदर आरोपीला वर्ग करून घेण्याबाबत कळवण्यात आलेलं आहे।